नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. प्रामुख्याने हा सण विद्यार्थी, कला, संगीत या क्षेत्राशी संबंधित लोक साजरा करतात. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सरस्वती देवीची पूजा आराधना केली जाते. असं म्हणतात, या दिवशी सरस्वती देवीची पूजा केल्याने व्यक्ती बुद्धिमान आणि एकाग्र होतो. वसंत पंचमीचा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी खास असतो. असं म्हणतात, या दिवशी जे विद्यार्थी देवी सरस्वतीची आराधना करतात त्यांना परीक्षेत उज्ज्वल यश मिळण्यास मदत होते. तसेच वसंत पंचमीला लहान मुलांना अक्षर अभ्यास करवून घेतल्याने ते हुशार होतात. त्यांचा बौद्धिक विकास होतो असे मानले गेले आहे. तसेच वसंत पंचमीला लहान मुलास प्रथम अन्नप्राशन करावयाचा विधी अर्थात उष्टावण करण्याची परंपरा आहे. या दिवशी मुलांना नवीन कपडे घालून चौरंगावर लाल कापड, त्यावर मुलांना बसवून देवी सरस्वतीची आराधना करून चांदीच्या चमच्याने खीर खाऊ घालावी. मुलांच्या जिभेवर एम, श्री किंवा ओम असे लिहावे. वसंत पंचमीला लहान मुलांना अक्षर अभ्यास करवल्याने मुले खूप हुशार होतात. या दिवशी आई वडिलांनी आपल्या मुलांना मांडीवर घेऊन चांदीच्या चमच्याने किंवा डाळिंबाच्या काडीच्या मधाने मुलांच्या जिभेवर एम, श्री किंवा ओम असे लिहावे. यानंतर सरस्वती पूजन करावे. तसेच तांदळाने भरलेली ताटली घ्यावी आणि त्यावर लहान मुलांकडून बोटाने या 3 मधून कोणतेही एक अक्षर लिहावे. काळ्या रंगाच्या पाटीचे देखील पूजन करावे. या दिवशी सरस्वती स्वरूपा पेन आणि पुस्तकाचे देखील पूजन करावे. सरस्वती मूलमंत्र श्रीं ह्रीं सरस्वते स्वाहा याने देवीची आराधना करावी. उच्च शिक्षणात यश मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी आपल्या मुलांच्या हातून ब्राह्मणाला वेदशास्त्राचे दान करावे. तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.